त्यांच्या प्रवचनातून अनेक उद्बोधनाचे कार्यक्रम पूर्वी होत होते, परंतु आजचा जो कार्यक्रम आहे तर सगळ्यांच्या स्मरणात राहील अशा पद्धतीचा कार्यक्रम आपण घेतला की गुरुजी नसले तरी आम्हाला दुसरे गुरुजी या ठिकाणी आहेत अशा पद्धतीची भावना आमची समाजाची झालेली आहे. इंगळे गुरुजींनी हा उत्तमरित्या जामवंताबद्दल त्रेतायातले जामवंत आणि श्रीकृष्णाशी युद्ध केलेले जामवंत हे सांगत असताना आम्ही बसलो होतो. खूप अतिशय रसाळवाणीने ते सांगत होते, आम्ही ऐकत होतो. इतर माझ्या भगिनी देखील ऐकत होते की खरोखर जामवंत हे आपला बलाचा उपयोग कुठं करावा, अशक्त दुबळा या ठिकाणी जामवंतांनी आपले प्रयोग केलेले नाहीये. जे आपल्यापेक्षा सक्षम आहेत, ताकदवान आहेत, त्यांच्याशी लढावं अशा पद्धतीने जामवंतांनी सांगितले. अशा पद्धतीने गुरुजी या ठिकाणी सांगत होते आणि चांगल्या विचारधारेला म्हणजे जामवंत नेहमी पाठीशी राहिले असे ते मनोगत या ठिकाणी व्यक्त करत होते. अशा या आमचे इंगळे महाराजांचा सत्कार आमच्या समाजाच्या गुरुजींना जायचं आहे. कारण त्या गुरुजींना बसवलं होतो आम्ही कार्यक्रमासाठी, परंतु श्राद्ध कार्यक्रम असल्यामुळे तिथे जाणं देखील महत्वाचं आहे, म्हणून आमच्यासाठी आणि जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.
संघटनेच्या वतीने शहर संघटना व युवसंघाच्या वतीने आज आपण जमनी महाराज जयंती साजरा करीत आहोत. आणि नुकताच आपला वारकरी संप्रदायांचं कीर्तनकार संपलेलं आहे. त्यानंतर आपलं या जयंतीला उपस्थित असलेले नानाजी कासरकर उपाध्यक्ष शहर संघटनेचे माजी महापौर संजयजी वेंकटे साहेब, उपाध्यक्ष सुरेशअण्णा भंडारे, उपाध्यक्ष काट्या श्रीराम काटाते साहेब, मंडळाचे शहर संघटनेचे खजिनदार राजू अकोड साहेब, मोठी समाज सुधारक मंडळ लष्करचे उपाध्यक्ष अध्यक्ष सन्माननीय मारुती माडगे साहेब, रथोत्सव मिळून निघत असताना काही कोरोनाच्या काळामध्ये आपला मिरवणूक स्थगिती असल्याने 2 वर्ष गेल्या 2 वर्षापासून आपले अबाबा धुर्मेपूर यांच्या मार्गदर्शनाखाली अबाबा पिंगळे महाराजांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या उपस्थितीमध्ये बसववाडीतून प्रवचन, भजन, कीर्तन इत्यादी कार्यक्रम त्यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होत असताना मला आनंद वाटतो. मिरवणुकीपेक्षा ते भव्य दिव्य प्रवचन कार्यक्रम आयोजन केल्याने आपलं मन कधी झालं
पाटील साहेबांना भंडारे साहेबांना विनंती करतो की पुढील वर्षी जर मिरवणूक राहिलं 1-2-3 दिवस आधी अशा रसाळवाडीतून आपल्या समाज बांधवांना व्याख्यान, प्रवचन, गायन, भजन इत्यादी कार्यक्रम आयोजित केलं तर एक समाजाला एक नवीन दिशा निर्माण होईल. आणि आज जगन्नाथ हिंगणे महाराजांच्या उपस्थितीतील सर्व भक्तगण त्यांचे शिष्यमंडळ या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या समाजाला एक नवीन दिशा निर्माण करून दिल्याबद्दल त्यांचं सर्व मंडळाचे वारकरी संप्रदायातील लोकांना मी अभिनंदन करतो. आज आपण ते जांभूळी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वजण एकत्रित आलो. अध्यक्षांना खरोखरच अध्यक्षांचं अभिनंदन करते की त्यांनी खूप सुंदर असा कार्यक्रम किंवा परिपाठ घेतला आहे. त्याच्यामध्ये ज्ञानात भर पडले. असा कार्यक्रम दरवर्षी व्हायला हवा. कोरोनामुळे आपण मिरवणूक साजरी करत होतो. उन्हात वगैरे सगळीकडे आपला प्रचार व्हावा किंवा आपल्या समाजाचा आपण करत होतो. तरी असा एक कार्यक्रम दरवर्षी जरी घेतला तर अध्यक्ष खूप सुंदर होईल. आणि हा जो आज कार्यक्रम झाला तो सगळ्यांच्या आठवणीत राहील. आणि अशा यातली मोदी समाजाचे सर्व कार्यक्रमाला किंवा मोदी समाजातील सर्व युवकांना युवतींना मी सांगते की तुमच्या पुढील कार्यात तुम्हाला शुभेच्छा देते. आणि या ठिकाणी जे सर्व माझे मोठे समाजाचे माझे बांधव आणि या ठिकाणी सर्व माझी महिला या ठिकाणी सर्व आम्ही कार्यक्रमाला आल्याबद्दल आणि तुम्ही सर्वजण या ठिकाणी बसल्याबद्दल प्रवचन वगैरे ऐकण्यासाठी मी तुमचे खूप मनापासून आभार व्यक्त करते. कारण की आजचा जो कार्यक्रम आपण माणिकाने गेले 3 दिवस झालं हे चांगल्या पद्धतीने कार्यक्रम घेतले. कारण की ज्यावेळेस आपण जयंती वगैरे मोठ्या प्रमाणे आणि चांगल्या पद्धतीने सांगणारे जे कार्यक्रम घेतले ते चांगल्या पद्धतीने दरवर्षी तुम्ही असं घेत राहा. कारण की आपल्या आजूबाजूच्या लोकांना जे काही लोकांना आवडायला बघतो की लांब लांब जायला बघतो कीर्तन वगैरे ऐकण्यासाठी त्या पद्धतीने जांभूळी महाराजांच्या निमित्ताने जे कार्यक्रम तुम्ही घेतलात आणि सर्व आपले मोठे समाजाचे अनेक लोक प्रत्येक समाजामध्ये आपण चांगले उपक्रम राबवले बघतात. चांगल्या पद्धतीने कार्यक्रम व्हायला बघतात. तुमच्या आपण कार्यक्रम राहत राहताना आम्ही तुमचं नेहमी तुमच्या आम्हाला सहकार्य राहताना आमचं तुमच्या राहताना प्रत्येक कार्यक्रमामध्ये तुम्ही आम्हाला बोलवतात. मी खरं तर तुमचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते. जय जांभूळी. प्रत्येक ठिकाणी समाज बांधवांनी रक्तदान शिबिर ठेवलेले आहे. काही जण वृक्षारोपण ठेवलेले आहे आणि आज तर करगुळेच्या मार्फत प्रसाद वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. अशा प्रकारे विविध कार्यक्रम समाजामध्ये होत आहेत. हे बघून एक आनंद होत आहे. फक्त आपण जयंती साजरी करतो एवढ्या नाहीये. आपल्या कर्तृत्वाने ते सिद्ध करायला पाहिजे की समाजाच्या लोकांसाठी आपण काहीतरी करत आहोत आणि हे प्रत्येक ठिकाणी चालू व्हायला पाहिजे आणि होत आहे. आणि अजून एक आनंदाचा बाब म्हणजे मोदी समाजामध्ये पंतप्रधान निर्माण झालेले आहे. आणि माझ्या मुलाचं लग्न सुद्धा मी पंतप्रधान मार्फतच मी करीत आहे. दरवर्षी आपण प्रत्येक मुलांचं असते बहिणीचे भावाचे लग्न आपण ब्राह्मणाने बोलवतो. मला माहीत नव्हतं की आपले पंतप्रधान सुद्धा लग्न लावतात. शिंदे यांच्या लग्नामध्ये मी पाहिले आणि त्या पंतप्रधानांना तुम्ही नेमणूक केले की बाबा तुम्ही येऊन माझ्या मुलाचं लग्न लावा. खरोखर हे समाजाला एक भूषण आहे. मोदी समाजामध्ये सुद्धा पंतप्रधान निर्माण झाले, वरिष्ठ नेते आहेत. आणि अजून एक बाब म्हणजे मला इथं सांगायचं वाटतं नेतृत्व हे आपण विशिष्ट लोकांच्या हाती दिलेलं आहे. समाजाला एक आमदार मिळावा असं खूप इच्छा आहे आणि खूप दिवसापासून मी बोलत आहे. बोलून फक्त चालत नाहीये. आपण कर्तृत्वाने ते सिद्ध करायला पाहिजे. मोदी समाज हा एकत्र यायला पाहिजे आणि या माध्यमातून एकत्र आलेले आहे. मात्र एकाला कुणाला तरी आमदार होणं हे मोदी समाजाला भूषण आहे. हे केव्हा निर्माण होणार आहे आपल्याला आपण एकत्र आल्यानंतर. जसं बघा आपण मधमाशी सर्वजण एकत्र येतात आणि मध गोळा करतात तेव्हा तिथं गोडवा निर्माण होतो. त्याप्रमाणे समाजातील लोकांनी एकत्र यावं, गोडवा निर्माण करावं, एक आमदार व्हावं हे माझं खूप दिवसापूर्वी इच्छा आहे. आणि जय जांभूळी, जय महाराज, जय ती. आज आपण या ठिकाणी मोठमोठ्या पद्धतीने कार्यक्रम घेत असतो. त्यामध्ये अनेक मोठ्या प्रमाणात आपण जो गांधीपुत्रापासून जे बापूजी नगरपर्यंत मिरवणूक निघतात त्या मिरवणुकीमध्ये अत्यंत एक चांगल्या पद्धतीने उत्साह होता. काही कारण गेल्या 2 वर्षामध्ये आपण कोरोनाच्या काळामध्ये शासनाच्या नियमाप्रमाणे आपण या ठिकाणी
जो नियम अटीप्रमाणे आता आपल्या जागेवर आपल्या भागामध्ये रथोत्सव साजरा 10,000चे प्रतिमेची पूजा करण्याचा रथ साजरा करण्यासाठी आपल्याला परमिशन दिले. खरं तर अत्यंत आपल्या समाज विखुरल्या ठिकाणी आपण खरं तर संजय विगडे असतील, देवेंद्रजी भंडारे साहेब असतील, अनेक समाजाचे पदाधिकारी असतील, आजपर्यंत आपण एकत्र येऊन एक समाज एकत्र केलेले. त्यावेळेसच आज सर्व राजकीय क्षेत्रातल्या लोकांना आज कळतंय की समाज आज एकत्रलेला आहे. समाजामध्ये अनेक आपण नगरसेवक या ठिकाणी बनवलेले आहेत, महापौर झालेले आहेत, स्टँडिंग झालेले आहेत, पक्षनेता झालेले आहेत. अशा पद्धतीने काम करत असताना समाजामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण अत्यंत गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले शिका, संघटित व संघर्ष करा. अशा पद्धतीने शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्या मुलांना एक उच्च शिक्षणापर्यंत नेणं आपलं काम आहे. म्हणून आपण ज्या जयंतीनिमित्त आपण समाजामध्ये ज्या ठळक गरजूवंत लोक आहेत, की मुलं आहेत, त्यांना शिक्षणापासून वंचित आहेत, त्यांना आपण समाजाकडनं शिकवण्याचा प्रयत्न आपण करणं गरजेचं आहे. कारण का अत्यंत आता या काळामध्ये जो शिकेल तोच टिकेल. गेल्या अनेक वर्षांमध्ये ज्या गोष्टी होत्या त्या चालत होत्या. आता सगळ्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये संघर्ष आहे, शिकण्यामध्ये संघर्ष आहे. अशा अनेक मोठमोठ्या संस्थे शैक्षणिक क्षेत्रामध्ये झालेले आहेत. अशा पद्धतीने आपण महानगरपालिकेमध्ये शिकत असताना त्यावेळी महापालिकेची शाळा एकदम बरेच वेळ, तर आता सध्या महापालिकेची परिस्थिती, शाळेची परिस्थिती बिकट झालेली आहे. अशा सगळ्याच खाजगी शाळेमुळं मुलं आपल्या ज्या शाळेमध्ये राहतात ते वंचितच राहिलेले आहेत. ज्यांच्याकडे चांगल्या शैक्षणिक क्षेत्राची पात्रता आहे, ज्यांच्या आई वडिलांकडे शिकवण्याची पात्रता आहे, त्या लोकांनी आपल्या चांगल्या शाळेमध्ये टाकतात. म्हणून एवढंच विनंती आहे की आपण ज्यामुळे रथोत्सवाच्या निमित्ताने आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त लक्ष द्यावं. आपले मुलं किती उंच शिक्षणापर्यंत पोहोचेल याकडे लक्ष द्यावं. आज मला जे बोलण्याची संधी गेल्या अनेक वर्षांपासून मी या रथोत्सवामध्ये नेहमी मिरवणूकमध्ये मी येत होते आणि अनेक असे कार्यक्रम तेव्हाही होत होते. पण या 2 वर्षात आपण लॉकडाऊनमुळे, कोरोनामुळे कार्यक्रम कुठलेही आपण शासनाचे नियम घेऊन आता हे जो कार्यक्रम ठेवलेला आहे 2 दिवसापासून विविध कार्यक्रम ठेवलेले आहेत. एक समाजाला काहीतरी आपण देणेकरी आहोत ही भावना ठेवून समाज जनजागृती करण्यासाठी इथे कीर्तन, भजन, विविध असे कार्यक्रम इथे ठेवलेले आहे. अत्यंत चांगला असा आपण प्रबोधक असा कार्यक्रम ठेवलेला होता. त्याबद्दल निश्चितच आपलं कौतुक करण्यासारखं कार्य आहे. आणि मोदी समाज हा फार मोठा समाज आहे. सोलापूर शहरामध्ये सर्वांवर प्रेम करणारा आहे, सर्वांना नेहमी धावून येणार आहे. आताच एका भाऊने सांगितले फुलारे साहेबांनी की शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा आम्ही पुढे जायला पाहिजे. निश्चितच शैक्षणिक क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी आता खरंच प्रत्येक मुलं आणि मुली सुद्धा शिकत आहेत आणि कुठेही कुठल्याही क्षेत्रामध्ये आज कमी नाही हा समाज. आणि राजकीय क्षेत्रामध्ये पण पुढे आहे, परत पुढे जायला पाहिजे. त्याचप्रमाणे या समाजामध्ये अध्यक्षांनी मला बोलवलं, त्याबद्दल मी त्यांचे कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या समाजाचे अध्यक्ष श्री देवेंद्रजी भंडारे साहेब, त्याचबरोबर या कार्यक्रमाला विशेष उपस्थित असलेले, आवर्जून उपस्थित असलेले माजी महापौर नवीनताई चंदेरी आणि माजी महापौर आदरणीय मीनाक्षीताई भोपटे, आदरणीय श्रीदेवीताई फुलारे, त्याचबरोबर युवकाचे अध्यक्ष जिल्हापती उज्ज्वलकर आणि इंग्रजी कामाडे साहेब, रथोत्सवाचे अध्यक्ष, ज्यांच्या नेतृत्वामध्ये आपल्याबरोबर चिंतन व्हावं या सगळ्या गोष्टी करण्याचा मानस होता. परंतु आज मिरवणूक नसलं तरी पण इंग्रज महाराजांच्या साक्षीने, इंग्रज महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम झाला आणि त्याचबरोबर आमचे भोगे महाराजांच्या माध्यमातून प्रवचन कार्यक्रम होतो. अशा पद्धतीने ही जबाबदारी आज स्वर्गीय भोगे महाराजांच्या अनुपस्थितीत देखील हा कार्यक्रम होतोय. आपल्याला सगळ्यांना हे धार्मिक कार्यक्रम आहे, हा धार्मिक शैली करण्यासाठी आपण सर्वांनी मोठी समाजचे सर्व मंडळी आणि भक्ताचे उल्हासन असतील, सुधीचे कार्यक्रम असतील, सर्व नगरसेवक असतील, सर्व व्यासपीठ आबापत कडवे मुलींचा दाखवणे येत असून त्यांच्यामुळे आज आपल्या समाजाची दिशा
आज मोठी समाज म्हणजे काय, जांभुरी जयंती म्हणजे काय, पण त्यांच्यामुळे आज त्यांना आपल्याला सर्वांना माहिती आहे. म्हणून माझी विनंती आहे, त्यांच्या सुरुवातीपासून जे आपल्या जयंती करत असतात त्या जयंतीमध्ये त्यांच्या वेळी कुठून येऊन त्यांच्या वेळी सुरुवात आपल्या जयंतीच्या सुरुवातीला त्यांच्या गुरुला हात घालून सुरुवात करावं एवढं बोलून माझा 2 शब्द संपतो. जय हिंद. आपल्या समाजाचे धर्मगुरू स्वर्गीय अहमद तोडवे गुरुजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली आपण सुरुवात केलेली आहे आणि गेल्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये संपूर्ण देशामध्ये कोरोनाचा प्रादुर्भावामुळे जे रथोत्सवाची मिरवणूक मोठ्या प्रमाणे आपण या सोलापूर शहरामध्ये साजरा करत होतो. या मिरवणुकीमध्ये जवळजवळ समाज बांधव जवळ 50,000 युवक कार्यकर्ते या मिरवणुकीमध्ये सहभागी होत होते. परंतु कोरोनाच्या कालखंडामुळे यंदा गेल्या वर्षी मिरवणूक आपण कॅन्सल केली आणि शासनाचे आदेश नियम पाळून समाज उपयोगी कार्यक्रम घेतला आणि गेल्या वर्षाच्या रथोत्सव समितीच्या वतीनं संपूर्ण सोलापूर शहरामध्ये रक्तदानाचं शिबिर घेतलं आणि ज्या मुली मोठी समाजाचा युवक कार्यकर्ता रक्तदान शिबिरामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि आपण जवळजवळ 1000 रक्तदान या ब्लड बँक डोनेट केला. ही अत्यंत समाजासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की ज्या मुली मोठी समाजातला युवक जेव्हा मनामध्ये कुठली गोष्ट घेतो तो सिद्ध केल्याशिवाय राहत नाही. आणि त्या पद्धतीने गेल्या वर्षी आपण सर्व सोलापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये 1000 रक्तदाते या ब्लड डोनेशन करून एक ऐतिहासिक असं योगदान आपल्या समाजाच्या वतीने दिलेलं आहे. आणि यंदाच्या वर्षी देखील आपण त्याच पद्धतीनं विविध सामाजिक कार्यक्रम आपण घेतलेले आहेत आणि आदरणीय अहोबाबा तोडवे गुरुजी महाराजांचे सातत्याने अपेक्षा होती की महाराजांचं केवळ रस्त्यावर आपण टॉपी लावून नाचण्यात ज्या पद्धतीने आनंद उत्सव साजरा करतात त्याच पद्धतीने धार्मिक दृष्टिकोनातून देखील हा उत्सव भजन कीर्तनाच्या माध्यमातून साजरा केला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा होती. आणि आज या ठिकाणी या आपल्या समाजाच्या हॉलमध्ये गेले 3 दिवस या ठिकाणी अहोबाबा वारकरी सांप्रदायिक शिवानंद कुबी लष्कर यांच्या वतीनं या ठिकाणी गेले 3 दिवस या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून या ठिकाणी भजन कीर्तन झालं. हे खऱ्या अर्थानं आज तोडवे गुरुजी आपल्यामध्ये नाही आहे परंतु निश्चित त्यांनी दिलेला जो संदेश होता जो आदेश होता तो आदेश आम्ही शिरसावंत मानून या ठिकाणी 3 दिवस या ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्यामुळं अहोबाबा तोडवे गुरुजी जिथं असतील त्यांच्या मनाला निश्चित एक मानसिक समाधान मिळाले असेल, एक मानसिक आनंद झाला असेल की माझे समाज बांधव माझे शिष्यगण आज मी जरी या ठिकाणी नसलो तरी देखील माझी दिलेली सूचना आणि परंपरा त्यांनी कायम ठेवल्याबद्दल त्यांच्या मनाला देखील निश्चित आनंद होत आहे. मी या ठिकाणी सांगू इच्छितो की बाबा कंगोळ्यांना आता त्यांनी एक सूचना म्हटली की आपण ज्या दिवशी आपली ही मिरवणूक चालू होईल की त्या निश्चित आपण आपला अहोबाबा धर्मगुरू तोडवे गुरुजी महाराज यांचं पुढच्या ठिकाणी एक रथामध्ये अहोबाबा तोडवे गुरुजी यांचा फोटो ज्या आपले कुलदेव श्री आदी जामन महाराज चित्र आहे त्या पद्धतीने पुढच्या दक्षिणी भागाला तोडवे गुरुजी यांच्या रथामध्ये एक त्या ठिकाणी त्यांचं जैन चित्र आहे आणि त्यानंतर मध्ये सगळे मंडळाचे सगळे जे मंडळ ते सहभागी झाले असतील त्यांच्या मिरवणुका लागतील आणि नेहमीप्रमाणे कुलदेव श्री आदी जामन महाराजांचं रथोत्सवाची मिरवणूक शेवटच्या ज्या पद्धतीनं आपण बघितलं की महाभारतामध्ये अर्जुनानं महाभारतामध्ये ज्या पद्धतीने श्रीकृष्णानं महाभारताचं जे रथ त्यांनी हाकलं होतं त्या पद्धतीनं श्रीकृष्णाचं हे आपण पदवी त्या ठिकाणी आपण आपले धर्मगुरू अहोबाबा तोडवे गुरुजी महाराजांना देत आहोत. आणि हा त्यांनी चालवलेला रथोत्सवाचा गाडा 27 वर्षाचा त्यांच्या नेतृत्वाखाली हा पुढे सरकेल आणि ज्या मुली महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक ही भव्य दिव्य अशा पद्धतीने दरवर्षी निघेल अशा पद्धतीने आपलं नियोजन असणार आहे. आणि आज या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि गेल्या पुढच्या वर्षापासून दरवर्षी आपण 2-3 दिवसा अगोदर या ठिकाणी या आपल्या हॉलमध्ये अशाच पद्धतीने दरवर्षी भारुड आणि कीर्तनचा कार्यक्रम दरवर्षी आपण या ठिकाणी मानस या ठिकाणी व्यक्त केलेला त्या पद्धतीने तो कार्यक्रम राहील. आणि सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी आपण आला त्याबद्दल सर्वांचं आणि प्रमुख पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक 24वा आपल्या कुलदेव जामवणीचा या ठिकाणी रथोत्सव साजरा करत आहोत. गेले 22 वर्ष आपण गांधी पुतळा ते बापूजी नगर ह्या इथपर्यंत मिरवणुकीच्या माध्यमातून हा उत्सव साजरा करत होतो. परंतु गेल्या वर्षीपासून
जो कोरोनाचा महामारी आला त्यामुळे आपण आपल्या हॉलमध्ये त्याला कुठेही खंडित न पडू देता आपण गुजराच्या माध्यमातून जी परंपरा जे आपले हरिभक्त पारायण गोडवे गुरुजी यांनी आपल्याला देऊन गेलेले त्याचं खंड न पडू देता आपण सर्वांनी एकत्रित येऊन हा उत्सव या ठिकाणी साजरा करत असतो. परंतु मला या ठिकाणी खरं म्हणजे आनंद होत आहे की दरवर्षी वारकरी संप्रदायाचा कार्यक्रम हा वेगळ्या ठिकाणी होत होता, परंतु आजचे रथोत्सव अध्यक्ष नवीन वाड्यांच्या माध्यमातून प्रत्येक अध्यक्षाने नवीन नवीन उपक्रम सुरुवात करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. त्याचबरोबर आज नवीन वाडे आणि या हॉलमध्ये 3 दिवस खरं म्हणजे आपला समाज कधी भागवत संप्रदायाकडे नव्हता. आपला समाज हा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सीतारूढ संप्रदाय, म्हणजे गुरु संप्रदाय अशा संप्रदायामध्ये आपला समाज आहे. परंतु हरिभक्त पारायण गोडवे गुरुजी यांच्या माध्यमातून समाजामध्ये परिवर्तन आणि जागृती निर्माण करण्याचं काम गुरुजींच्या माध्यमातून या ठिकाणी झाला. आज भागवत संप्रदाय, वारकरी संप्रदाय आपल्या समाजामध्ये या ठिकाणी निर्माण झाले आणि तोही तुम्ही या ठिकाणी अत्यंत खरं म्हणजे मी पाहिलं की आज इंग्रज महाराजसारखे आपले या कार्यक्रमाला येतात आणि आपल्याला त्यांनी या ठिकाणी प्रवचन देतात आणि उपदेश करतात की जी परंपरा गोडवे गुरुजींनी सुरुवात केलेली आहे तीच परंपरा आज तुम्ही लोकांनी या ठिकाणी करत आहे. त्याबद्दल तुमचं मनापासून त्या ठिकाणी मी धन्यवाद देतो. कारण आज आपण पाहतो प्रत्येकाने प्रत्येक मनोगत व्यक्त केले. मी सरांनाही माहिती, सुधीरजींनाही माहिती केले. जसं आपण या कुलदैवत जांभोली महाराजांची जी रथोत्सवाची स्थापना केली तेव्हापासून ही मंडळी आपल्या बरोबर आहेत आणि प्रत्येक कार्यक्रमाला ते उपस्थित आहेत. याच्यामुळे सर सांगायचं म्हटलं आमच्या समाजामध्ये जी सामाजिक परिवर्तन आणि सामाजिक जागृती जी निर्माण झाली, आज भले अनेक जण अनेक पक्षात असतील पण सामाजिक कार्यक्रमामध्ये आमचे समाज बांधव हे पक्षाचे जोडे बाजूला ठेवून समाजामध्ये एकत्रित येऊन समाजासाठी काम करण्याचा प्रयत्न या आपण युवक असतील आणि आज आमच्या महिला भगिनी असतील या माध्यमातून ते समाजामध्ये काम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. निश्चित अनेकांनी भावना व्यक्त केले. कमलीत आहे ही भावना आपल्या सर्वांची आहे. त्यासाठी आपण एकत्र येणं ही आवश्यक आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक समाज बांधवांचा, प्रत्येक समाज भगिनींची जी भावना आहे तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. त्यासाठी आपण पहिल्यांदा एकत्र ही लढा उभा करणे ही आपली सुरुवात आहे आणि ह्या माध्यमातून आपण एक सांस्कृतिक चळवळ असेल, राजकीय चळवळ तर आपली सुरुवात असेल, सामाजिक चळवळ की अनेक कालापासून ही सुरुवात झालेली आहे. त्यानंतर राजकीय चळवळ सुरुवात झाली. त्या माध्यमातून आपण महापौर पदापर्यंत, स्टँडिंग चेअरमन, सभागृह नेते, उपमहापौर या पदापर्यंत पोहोचलेलं आहे. जे जे आपलं आशा आहे हेही आपण या ठिकाणी महाराजांच्या आशीर्वादाने आपण समाजाने पूर्ण करण्याचं धोरण या ठिकाणी आपण स्वीकारूया. मी विशेषतः संप्रदाय परिवाराचे आज मधले बंधू हे आपल्या जे निर्माण झाले ते खरं म्हणजे बंधू निर्माण करण्याचं काम गोडवे गुरुजी यांनी केले. त्यांच्या 90वा वाढदिवसानिमित्त ज्यावेळेस कार्यक्रम घेतला, आपले नेते सुशील कुमार शिंदे साहेबांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला होता, त्यावेळेस याची सुरुवात तेव्हापासून सुरुवात झालेली आहे. कारण आपल्यातले आध्यात्मिक आहेत, वारकरी आहेत आणि धार्मिक बी आपल्यात आहे आणि ते सोडून अनेक मार्गाने या ठिकाणी आपण जात असताना आपलं ध्येय आणि उद्देश एकच आहे की आपल्या समाजाची प्रगती तुम्हाला राजकीय माध्यमातून असेल, शैक्षणिक माध्यमातून असेल आणि औद्योगिक माध्यमातून असेल. आज ध्येय धोरण आपल्या समाजाचं आहे. विशेष महिला भगिनी वारकरी संप्रदायामध्ये, कारण आपल्या महिला भगिनी कधी वारकरी संप्रदायामध्ये आलेच नाही, पण अजूनही ही संख्या वाढवण्याचं काम आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी करूया. अशा कार्यक्रमाचे प्रमुख आदरणीय युवा सर, मी लहानपणापासून गल्लीतला बोलत असतो व मला ते नेहमी बोलवतात की यांच्या समाजाचा सर्व समजतो आम्हाला नसतो काय बरोबर काय आणि समाजाचं काम करताना निर्माण केलं पाहिजे आणि ही मंडळी सगळी निर्माणपणे काम करते. त्याला एकच सांगणं आहे की मन निर्माण पाहिजे तर सगळे काम पूर्ण होतं तर होत नाही. म्हणून मी
डॉक्टर पल्लू असतील त्यांना एकदम मला सांगत असतात काही गोष्टी. एक असं आहे की मला असं मला असं वाटतं की समाजात हळूहळू एकत्र यायला जसं देवेंद्र संस्थेने सांगितलं की आता समाजाला जागृती यावी किंवा आपला सामायिक आपण सामुदायिक चाललो ही खरी चांगली घटना आहे. सगळ्या उद्याचं पूजापाठ करणं, देवाला नमस्कार करणं हे आपल्या संस्कृतीचं आहे. आपण त्याला फॉलो तुमच्यावर फॉलो करतो, मला आनंद मला वाटते. आता ही जी सुनील प्रक्रिया आहे श्रीनगर ते तुमच्या लोकल सर्व काही असतं तुम्हाला जे वेगळं मान्य कपडे टोपी वगैरे घालायचं तर लोकांना निश्चित वाटणार करेपा आणि आपण ती जागृती केली पाहिजे असं माझं मत आहे. तर दिनेश आता इकडे ह्या अशा कष्ट पाहिजे आपण काही शेवटी असं आहे समाजात जागृती झाली तर माणसांना खरं समाधान निर्माण करावं वाटतं असं मला वाटतं. एक गोष्ट खरं अजूनही आहे मागे माझ्या मागे विश्वास असते आणि तुमच्या बाबा त्यांचा शिष्य वगैरे आहे म्हणजे देवेंद्र भंडारे असे जर गुरु मला भेटले असते तर मी पण फार बोललेलो असतो. सगळ्यांनी असतो जर माझ्यावर असताना समाजासाठी असल्यामुळं काय होतं की आम्ही येत होतो मात्र गुरु म्हणून असताना ते नाही मिळालं जास्त मला आज एखादं सर घेऊन दाखवा वाटते की त्याच्यामुळे बोलणं की कुठं ना कुठं सापडले त्याच्यामुळे सापडते दोघं तर मी त्यांना बोलून दाखवणार. माझी एक अशी इच्छा होती की ठीक आहे गुरु नाही सापडला होतो आपण मिळून जाईल काय असं आता एवढे गुरु भेटले तर सर्वांना आपण बोलवा. मात्र एक कार्यकर्ता घडायची जी पद्धत आहे ती सगळ्यांच्या शिवाय दुसऱ्या कोणाकडे नाही. सगळ्यांना अंडरस्टँडिंग आहे ते कोणाकडे नाही आणि कार्यकर्त्याला कसं जवळ केलं पाहिजे आणि कसं आपल्यासमोर घेतलं पाहिजे हे त्यांच्यावर शिकलं. म्हणूनच आज कोल्हापूर शहराची ज्यामुळे समाजाची मोठी समाज ही आहे ती फक्त देवेंद्रला बांधली गेली असं मला वाटतं. कारण देवेंद्रने फार 4-5 वर्ष मी बोलतोय या ठिकाणी अध्यक्ष वेगवेगळ्या आपल्या चावडी निर्माण केलेल्या चावडीतून काही गोष्टी समाजाच्या त्या वाईट गोष्टीचा विचार करण्यात हे काम करतात. त्याबद्दल मी त्याचं अभिनंदन करतो. त्यांची जी भावना अजून आहे पुढची की या दिवशी सांगतो की त्याची भावना अशीच पूर्ण होणार आहोत. नंतर आणखी तर शुभेच्छा देतो. प्रवीण वाडे हा एक नवीन कार्यकर्ता आहे त्याला अध्यक्ष केला तर मी खरोखरच तो माझ्या अत्यंत जवळचा आहे. मात्र समाजाची समाजा आभारी आहे समाजा उणी आहे. कारण शेवटी असं आहे काम करताना काय करताना आपण त्यांनी काम करते आहोत असं हे चाललं पाहिजे अशी ह्या त्यामुळे समाज महाराष्ट्र प्रार्थना करतो आणि इथं कोणाला माणसं येऊ नये समाजात. प्रत्येकाला आपल्या जातीची चाड असते, जातीबद्दल अभिमान वाटलं पाहिजे. मी तोडवे गुरुजींच्या सानिध्यात जेव्हा आलो आणि त्यांचा आध्यात्मिक जो अभ्यास या सोलापूर जिल्ह्यामधल्या सर्व वारकऱ्यांमध्ये त्यांच्याबद्दलचं आदरस्थान पाहिल्यानंतर आपल्या समाजामध्ये एक रक्त जन्माला आले याची जाणीव याची कल्पना मला आली आणि त्यांच्या पायावर आम्ही नतमस्तक होतो. अशा तोडवे गुरुजींनी ही प्रथा सुरू केली आणि ही प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर आली की ज्याच्या समोर तुम्हाला नतमस्तक व्हायचं आहे, ज्यांच्या विचाराने आचाराने आपल्याला पुढे जायचं आहे, अशा स्वामी या महाराजांचा प्रतिमा आपल्यासमोर घेऊन समाजामध्ये परिवर्तन घडवण्याचे वाईट चाली रीतींना तिलांजली देण्याचं काम तोडवे गुरुजींनी सुरू केलं आणि ती परंपरा आता जे जे अध्यक्ष येतात जे जे इथले अनुकरण करतात त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. समाजामध्ये या रथ उत्सवामुळे एक ऊर्जा निर्माण झाली, एकी निर्माण झाली. आपण कुठल्याही पक्षाचे असले तरी समाजाचं आपलं देणं आहे. समाजासाठी आपण काहीतरी ऋण फेडलं पाहिजे म्हणून आपण सर्वजण एका प्लॅटफॉर्मवर येतात याचं सुद्धा कौतुक, याचा सुद्धा अभिमान मला आहे. तुम्ही अशाच पद्धतीने समाजाच्या उन्नतीचे काम करत राहावं अशी मी मनापासून हे करतो. तुमची एकजूट समाजामध्ये अशीच अखंड ठेवत राहावं असे मी परमेश्वराच्या आणि महाराजाच्या चरणी प्रार्थना करतो आणि मी अध्यक्षांना ही विनंती करेन की या याच्यामध्ये तुम्ही संस्कार शिकवूया. महिलांचे
संस्कार शिबिर घ्या, त्यांच्या शिक्षणाचे इथं हे घ्या. जे तरुण आहेत त्यांना सुद्धा त्यांची स्किल म्हणजे त्यांचं कौशल्य वाढवण्याचे शिबिर घ्या. निर्णयाचे समाज प्रबोधनाचे जे कार्यक्रम तुम्हाला घेता येईल ते कार्यक्रम घ्या. आणि या रथोत्सवाच्या कार्यक्रमासाठी मला बोलवले. विचाराची नाळ आपल्यामध्ये जुळलेली आहे. आपण काही विचारापासून दूर गेलं परंतु आपण आपल्या घरापासून दूर जात नाही, आपल्या मैत्रीपासून दूर जात नाही. आपले जे संबंध पिढ्यानपिढ्यान जे निर्माण झालेले आहेत ते शृंखला कोणी तोडू शकत नाही. आणि हेच आपल्या सर्वांचा आनंदाचं गमन आहे की शृंखला कोणी तोडू शकत नाही. आपल्याला ह्याच गोष्टीचा ही नंदादीप सतत तेवत ठेवण्यासाठी आपण सर्व एकत्र येऊन समाज उन्नतीसाठी जे आपल्याला करता येईल ते करण्याचा आशीर्वाद आपण महाराजांना मागूया. आपण इथं बोलवला. या कार्यक्रमाला मला